हेलो। चलिए चलते हैं फिर से एक बार मैदान के अंदर। दोनों टीम की बात करें तो आज के दिन में एक एक मुकाबला हार चुकी है दोनों भी टीम, और यहाँ से ये दूसरा मैच खेलते हुए नजर आएगी। आज का दिन का ये 7वां मुकाबला खेला जाएगा दो टीम के बीच में। एक बाजू में होगी टीम चैतन्य 11 और उनको फाइट करते हुए नजर आएगी टीम धीरज बीट्स 11। चलिए यहाँ से स्पीड अप कीजिए और 3 मैच यहाँ से पेंडिंग होंगे। दोनों टीम को यहाँ से गुजारिश करना चाहूंगा और स्पीड अप जितनी यहाँ से आपको झलक गति से खेल सकते हैं उस तरीके से आपको अब बीच मैदान के अंदर खेलना होगा। टॉस जीता था यहाँ से चैतन्य 11 टीम ने और फील्डिंग करने का निर्णय लिया। बैटिंग करने के लिए यहाँ से आमंत्रित किया गया धीरज बिट्स टीम को। दोनों ही टीम की बात करें तो आज का दिन थोड़ा सा खराब रहा है। चलिए यहाँ पे आपको 3 ओवर के लिए 15 मिनट्स दिए जाएंगे और 15 मिनट्स में आपको 3 ओवर यहाँ से कंपलसरी डालने होंगे। 3 ओवर 15 मिनट। अंपायर आप भी यहाँ से ध्यान दीजिए। यहाँ से थोड़ी सी अब बात करें ना तो 3 मैच पेंडिंग है, उस अनुसार यहाँ से आपको अब खेलना होगा। धीरज बीट्स टीम की सलामी जोड़ी मैदान के अंदर दाखिल हो चुकी है। गेंदबाज यहाँ से भी आपको नजर आएंगे जतिन भोईर, जिनके माध्यम से आज का दिन का अर्धशतक पारी शानदार तरीके से वो खेलते हुए नजर आए और अब यहाँ से गेंदबाजी की भागदौड़ भी संभालते हुए नजर आएंगे। टीम की जिम्मेदारी उनके हाथ में यहाँ पर दी गई है और पहला गेंद इस ओवर का लीजिए यहाँ से सिर्फ हैंड से ये शॉट खेला है डीप मिड विकेट के रीजन में। ये गेंद भी जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर। नंबर यहाँ से आएंगे 4 4 4 4 4। थैंक यू डी से। क्या दमदार शुरुआत करते हुए नजर आएंगे बल्लेबाज गणेश गोवारी होंगे स्ट्राइक एंड के ऊपर 4 के साथ यहाँ से खाता खोलते हुए नजर आएंगे। वापसी करनी होगी चैतन्य 11 टीम के गेंदबाज को। कप्तान होंगे गेंदबाजी के ऊपर और पहली ओवर के ऊपर यहाँ से पहली गेंद के ऊपर मार खाते हुए नजर आएंगे और प्रभावित आज के दिन में गणेश गोवारी इस बल्लेबाज ने की है। अच्छी बल्लेबाजी उनके द्वारा अब तक की गई है। फॉर लीजिए यहाँ से फुलर लेन का ये गेंद जड़ में डाला था पैरों के ऊपर। बाट की यहाँ से इनसाइड एज लगती हुई नजर आएगी और 1 रन यहाँ से हासिल होंगे। 1 के साथ बात करें ना तो रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। बिन बाद 5 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। स्ट्राइक यहाँ से रोटेट होगी और स्ट्राइक के ऊपर अब फलंदाज राहुल पाटिल नजर आएंगे। पिछले मुकाबले में अच्छी बल्लेबाजी की थी पर गेंदबाजी करते वक्त 19 रन राहुल पाटिल ने खर्च भी की थी। अब यहाँ से अच्छी बल्लेबाजी करनी होगी राहुल पाटिल और गणेश गोवारी। शॉर्ट ऑफ लेन की बॉल थी, पंच मारना चाहते थे स्लिम मिड ऑन के ऊपर फील्डर होंगे पर यहाँ से चीकी सिंगल ये प्राप्त करते हुए दोनों बल्लेबाज और 1 रन हासिल हो गया और 1 के साथ अब रन की बात करें ना तो लग चुके हैं 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। यहाँ से हवा का साथ भी होगा बल्लेबाज के पास। बैट और बॉल जब यहाँ से अच्छा कलेक्ट मिडल ऑफ द बैट रहता है ना तो गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर जा सकती है। थोड़ा सा बचाव अब गेंदबाज खुद को करना होगा। यहाँ से कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, डाउंसिंग डाउन द ग्राउंड मारना चाहते थे बल्लेबाज पर भाप लिया था गेंदबाज ने। कदमों का इस्तेमाल जब बल्लेबाज गणेश गोवारी ने किया था यहाँ से गेंदबाज ने थोड़ा सा पीछे गेंद रखी, बाउंस यहाँ से उछाल गेंद को दिया और डॉट गेंद की समाप्ति भी यहाँ पर होती हुई नजर आएगी। ओहो इनसाइड आउट में ये लीजिए गली में जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर। 2 खिलाड़ी दौड़ रहे हैं पर बॉल रुकेगी नहीं बीच मैदान में। ये नंबर यहाँ से 4, ये शानदार चौवा। और इस 4 के साथ अब बात करें ना तो टीम जा पहुंचे टोटल 10 रनों के ऊपर। 10 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। डबल डिजिट में अब रन संख्या आप देख सकते हैं। धीरज बीट्स 11 टीम की ओर से लगती भी है स्ट्रेट ड्राइव। ये शॉट आपको नजर आएगा, वहां पर हुई गलती और लीजिए
और एक बार खामियाजा भुगतना पड़ेगा गेंदबाज को और लगता हुआ ये शानदार चौवा। थैंक यू डीजे। और यहाँ से 4 के साथ ओवर भी होगी समाप्त और पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या लगती होती है टोटल 14 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर सभी आयोजक करता आप देख सकते हैं। अब यहाँ से शेयर करते हुए नजर आएंगे पूरे ग्राउंड के ऊपर राउंड लगाते आएंगे कैमरामैन, चलिए उनको भी आप यहाँ से कैद कीजिए। शानदार आयोजन उनके माध्यम से किया गया है पनवेल कोलीवाड़ा प्रीमियर लीग 2026 लाजवाब ये श्रृंखला आप देख सकते हैं। और ओवर के बाद 14 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंद की बात करें ना तो 2 गेंद के ऊपर शानदार चौबे जड़ चुके बल्लेबाज गणेश गोवारी। और यहाँ से अब गेंदबाजी करते हुए नजर आएंगे शंभू भोईर गेंदबाजी के ऊपर होंगे इन एक्शन में। दूसरे क्रमांक के ऊपर जिम्मेदारी यहाँ से सौंपते हुए उनके हाथों में जिम्मेदारी भरी गेंदबाजी करनी होगी गेंदबाज को। ये लीजिए शॉट ऑफ प्लेन की गेंद थी और अब ये गेंद जाएगी लॉन्ग लेग सीमा के बाहर। नंबर यहाँ से 6 रन। थैंक यू डीजे। चलिए गेंद यहाँ से गुम होती है तो नई गेंद आप लीजिए। 6 के साथ अब बात करें तो 20 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अब गेंदबाज को सोच में डाला है बल्लेबाजों ने। पहले ओवर के समाप्ति के बाद 14 रन लग चुके थे स्कोर कार्ड के ऊपर। शंभू भोईर गेंदबाज के ऊपर आए थे पहली गेंद के ऊपर दाग चुके यहाँ से राहुल पाटिल छक्का। और 6 के साथ 20 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अब सोच भरी गेंदबाजी करनी होगी। 2 बल्लेबाज को यहाँ से विकेट लेना होगा। गेंदबाजों को जब यहाँ से विकेट लेते तो रन भी बचा सकते हैं चैतन्य 11 टीम की ओर से। जब यहाँ से विकेट लेंगे नहीं ना तो आने वाली अंतिम ओवर तक यहाँ से धीरज बीट टीम की रन संख्या आपको बढ़ती हुई नजर आएगी। और उसी कारण से अब यहाँ से थोड़ी सी विकेट की ओर भी ध्यान देना होगा गेंदबाजों को। जब यहाँ से राहुल पाटिल की विकेट मिलती है तो थोड़ा सा दबाव बना सकते हैं। धीरज बीट्स टीम के अगेंस्ट नए बल्लेबाज होंगे स्ट्राइक एंड पेयर और उनके ऊपर दबाव बनाया जा सकता है। पर उस तरीके से अब यहाँ से गेंदबाजी करते हुए नजर आएंगे क्या शंभू भोईर। ये लीजिए ऐसे हैंड से खेला शॉट कवर में फील्डर थे पर डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर होंगे। क्या शानदार फील्डिंग वहां पर नजर आई है। गेंद पकड़ा उसके बाद में खुद गिर गए फिर से खड़े हुए और उसके बाद में शानदार थ्रो करते हुए नजर आएंगे। फील्डर वहां पर क्या लाजवाब फील्डिंग उनके द्वारा की गई है। यहाँ से 2 रन मिलेंगे और 2 के साथ रन की बात करें तो 22 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। हमारे आयोजक करता आप देख सकते हैं ग्राउंड का यहाँ से शेर सपाटा लेते हुए ये सेफ हैंड से मारना चाहते थे। नो मैंस लैंड में एक गेंद यहाँ से लैंड होगी 38 सर्कल के अंदर। 1 रन यहाँ से मिलेगी राहुल पाटिल को और 1 के साथ अब टीम की बात करें ना तो टोटल 23 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। दिन होगा तो रात निश्चित तौर पर आएगी और यहाँ से हार होगा तो निश्चित तौर पे जीत मिलेगी। आपको समय के अनुसार बीच मैदान के अंदर खेलना होगा। जिस तरीके से समय बदलेगा उस तरीके से आपको खुद को बदलना होगा और यहाँ से गेंदबाज वो बदलते हुए नजर आएंगे। कदमों का इस्तेमाल करना चाहते थे मिसक्यूट ये स्ट्रोक था वहां पर चांस बना था कैच का पर मिसक्यूट मिस जजमेंट के कारण यहाँ से मिलेंगे ये 2 रन। और 2 के साथ अब रन की बात करें ना तो बढ़ोतरी होगी धीरज बीट टीम की ओर से और 2 के साथ अब रन संख्या लग चुके स्कोर कार्ड के ऊपर 25 रन विदाउट लॉस धीरज बीट्स टीम की ओर से अब लगते हुए नजर आएंगे। गणेश गोवारी ऑन स्ट्राइक से आड़े बल्ले से खेला सिलीमी डाउन के ऊपर वहां पर फील्डर होंगे तैनात। थोड़ी सी फंबलिंग फील्डिंग अच्छी की थी पर गेंद तक पहुंच नहीं पाई है।
2 रन यहाँ से मुकम्मल होंगे और 2 के साथ अब बात करें ना रन की तो टोटल 27 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। एक एक रन चैतन्य 11 टीम को भी रोकनी होगी। आने वाले सत्र की बात करें तो उनको रन चेंज करना है और अब यहाँ से थोड़ा सा वातावरण ठंडा होता हुआ आपको नजर आएगा और थोड़ा सा डिहाइड्रेशन सभी खिलाड़ी बीच मैदान के अंदर आपको कड़ी धूप के अंदर खेलते हुए नजर आएंगे। पर लीजिए यहाँ से ये डॉट गेंद आएगा और डॉट के साथ ओवर क्रमांक यहाँ से बात करें ना तो 2 होंगे समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद टीम धीरज बिट्स 11 जा पहुंचे टोटल 27 रनों के ऊपर। चलिए यहाँ से टीम मीटिंग मत कीजिए। टीम चैतन्य 11 तुरंत आप फील्डिंग यहाँ से सजाई है। 15 मिनट के अंदर आपको 3 ओवर कंपल्सरी डालने होंगे। ये बात आप यहाँ से ध्यान में रखिए। पहली ओवर की बात करें जतिन भोईर गेंदबाजी के ऊपर थे। 14 रन उन्होंने खर्च किए थे। उसके बाद में गेंदबाजी क्रमांक पर दूसरे नंबर पे शंभू भोईर आए थे। उन्होंने टोटल 13 रन खर्च किया और आज करता आप देख सकते हैं डैसिंग लुक और फिर फटका चारों ओर ग्राउंड का आपको मारते हुए नजर आएंगे। अच्छी श्रृंखला यहाँ से उनके माध्यम से ऑर्गेनाइज की गई है और अच्छा ध्यान सब टीम का भी उनके माध्यम से रखा गया है। सभी आयोजक करता और फिर फटका लेते हुए उनका भी फिर से एक बार तहे दिल से स्वागत करना चाहेंगे पनवेल कोहलीवाड़ा प्रीमियर लीग 2026 में। और चलिए यहाँ से स्पीड अप कीजिए टीम अंपायर आप भी यहाँ से वार्न कीजिए। चलिए यहाँ से जरा आप और देर करते ना तो आपको पैनलाइज भी किए जा सकते हैं। कमेटी की ओर से यहाँ से विशेष सूचना आप तक पहुँचाना चाहता हूँ। चलिए टीम कैप्टन स्पीड अप के लिए प्लीज। अभी भी 3 मैच यहाँ से पेंडिंग होंगे और आज के दिन का ये 7वां मुकाबला मैदान के अंदर जारी है। धीरज बीट्स और चैतन्य 11 टीम के बीच में ये मैच यहाँ से खेला जा रहा है। 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या की बात करें 27 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। सलामी की आप जोड़ी देख सकते हैं गणेश गोवारी और उनके साथ में राहुल पाटिल है। अब तक साझेदारी दोनों ही बल्लेबाज के द्वारा अच्छी की गई है। जिस तरीके से आस्किंग रन रेट अनुसार उनको बैटिंग करना चाहिए था उस तरीके से वो बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। और यहाँ से लीजिए ये विकेट आता हुआ नजर आएगा। जो प्रारंभिक बल्लेबाज अच्छी साझेदारी बीच मैदान के अंदर कर रहे थे पर यहाँ से ये जोड़ी तोड़ते हुए नजर आएंगे गेंदबाज और राहुल पाटिल इनको लौटना होगा मैदान से बाहर। ये पहला करारा झटका धीरज बिट्स 11 टीम को 27 रनों के ऊपर लगता हुआ। यहाँ से करारा ये झटका लगता हुआ नजर आएगा धीरज बीट्स 11 टीम को और यहाँ से बल्लेबाज राहुल पाटिल आउट होंगे। उनके जगह पर अब नए बल्लेबाज धीरज भोईर बीच मैदान के अंदर आपको जाते हुए नजर आएंगे। नए बल्लेबाज की बात करें तो धीरज भोईर बीच मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। यहाँ से अब गेंदबाज पलटवार करते हुए नजर आएंगे। एक विकेट यहाँ पर मिलेगा टीम चैतन्य 11 को 27 रनों के ऊपर राहुल पाटिल ने वो विकेट यहाँ से गंवाई है और धीरज भोईर स्ट्राइक एंड के ऊपर होंगे। और गेंदबाज की बात करें तो यहाँ से सौरभ भोईर गेंदबाज के ऊपर आपको नजर आएंगे दूर वाली छोर से।
यहाँ से आड़े बल्ले से मारना चाहते थे, फाइन लेग रीजन क्लियर करना चाहते थे, पर लीजिए यहाँ से चिक्की सिंगल लेग पाइस के माध्यम से रन यहाँ से प्राप्त करेंगे। और एक के साथ अब रन की बात करें तो 28 रन लग चुके हैं एक विकेट के नुकसान पर। यहाँ से गणेश गोवारी इनके ओर से क्या लंबे छक्के आते हुए नजर आएंगे टीम के लिए। अब यहाँ से संकट मोचक बन के बीच मैदान के अंदर लड़ना होगा चैतन्य 11 टीम के सामने धीरज बीट्स टीम के लिए। गणेश गोवारी ऑन स्ट्राइक नाउ। ये लीजिए यहाँ से मारना चाहते थे पर गेंदबाज होंगे गेंद के नीचे और लीजिए लपक लिया यहाँ से कैच और बल्लेबाज आउट होंगे गणेश गोवारी जिनके कंधों के ऊपर जिम्मेदारी थी धीरज बीट्स 11 टीम की, पर यहाँ से उनको भी मैदान अब छोड़ना होगा और ये करारा दूसरा धक्का लगता हुआ टीम धीरज बीट्स 11 टीम को। ये मैच जीतना उतना आसान भी नहीं होगा, दोनों टीम को कड़ा संघर्ष बीच मैदान के अंदर करना होगा। जीतने के लिए आपको पहले आपके अंदर के डर को हराना होगा और यहाँ से बात करें तो गेंदबाज अपने अंदर के डर को यहाँ से हराते हुए नजर आएंगे और जीत की ओर अब बढ़ते हुए नजर आएगी टीम चैतन्य 11। 2 झटके बड़े लग चुके हैं धीरज बीट्स 11 टीम को। राहुल पाटिल आउट हुए थे, उनके साथ में अब गणेश गोवारी ये भी हो गए मैदान से बाहर। नितिन भगत मैदान के अंदर जैसे दाखिल हुए वैसा सीना तान और यहाँ से या था वह बिग हिट नंबर 6 रन। थैंक यू डीजे। और यहाँ से 6 के साथ बात करें ना तो 34 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदों के ऊपर बोल भला रहा था इस गेंदबाज का, पर जैसे ही बल्लेबाज नितिन भगत बीच मैदान के अंदर दाखिल हुए थे, लंबा छक्का दागा था, मंसूबा ये भी था मारना, पर वहां से लीजिए मिसअंडरस्टैंडिंग कॉलिंग देना चाहिए था। ये कैच महत्वपूर्ण रह सकता था इस मैच में, इस मुकाबले में, पर यहाँ से ये कैच भी ड्रॉप होता हुआ नजर आएगा। और यहाँ से मिलते हुए 2 रन और 2 के साथ अब रन संख्या की बात करें तो 36 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अब दमदार शुरुआत करते हुए नजर आएगी टीम धीरज बीट्स टीम। यहाँ से ये शाम का मुकाबला होगा और आज के दिन का ये 7वां मुकाबला बीच मैदान के अंदर खेला जा रहा है, जहां पर बल्लेबाजी करते हुए नजर आएगी टीम धीरज बीट्स 11 और उनको फेस करती हुई टीम नजर आएगी चैतन्य 11 टीम। वो फुलर लेन की एक गेंद थी सीधे बल्ले से, इस शॉट को खेला था लॉन्ग ऑफ रीजन में, वहां पर फंबलिंग हो करते हुए फील्डर नजर आएंगे, जहां पर 1 रन थी वहां से आसानी के साथ ये 2 रन पूरे किए गए हैं। और 2 के साथ अब रन संख्या की बात करें ना तो 38 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर का खेल यहाँ से होगा समाप्त और 3 ओवर के समाप्ति के बाद 2 विकेट लॉस धीरज बीट्स 11 टीम 38 रनों के ऊपर। यहाँ से कौन से प्लान के साथ अब गेंदबाज करते हुए नजर आएंगे, प्लानिंग भी आपके साथ में करना ये जरूरी होगा। और अब बात करें तो 38 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। वो क्षमता है रन यहाँ से चेज भी हो सकते हैं चैतन्य 11 टीम की ओर से बात करें ना तो जतिन भोईर ने पिछले मुकाबले में अर्धशतक पारी उनके ओर से खेली थी, शानदार पारी रही थी, पर हार का सामना उनको करना पड़ा था और विहान 11 टीम ने वो मैच वहां से जीती थी। चलिए यहाँ से स्पीडअप कीजिए, जो बल्लेबाज बीच मैदान के अंदर दाखिल हुए। और गेंदबाज की बात करें तो अंतिम ओवर यहाँ से शुभम निर्मल इनके ओर से यहाँ से गेंदबाजी करते हुए नजर आएंगे, स्लॉग ओवर की गेंदबाजी और भागदौड़ यहाँ से टीम के संभालते हुए भी नजर आएंगे।
ये रफ्तार भरी गेंद नहीं थी, यहाँ से बीट होते हुए नजर आएंगे बल्लेबाज, पर इस गेंद के ऊपर आपको रन नहीं मिल सकती है। कीपर के हाथ में गेंद होगी तो आपको रन यहाँ से दिया नहीं जाएगा। जब क्या कीपर के हाथ से गेंद मिस होगी, आपको दोनों एंड से समान दौड़ लगानी होगी, तब आपको एक रन यहाँ से दी जा सकती है। अंतरराष्ट्रीय नियम और उसी के साथ आपको यहाँ से खेलना होगा। डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आएंगी। इनसाइड आउट में मारना चाहते थे, शॉर्ट पॉइंट में वहां पर फील्डर हो गए तैनात। एक रन यहाँ से हासिल करते हुए बल्लेबाज, और एक के साथ अब रन की बात करें ना तो 39 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर कि यहाँ से 45 और 50 के आसपास पहुंचना चाहेगी टीम धीरज बीट्स 11 टीम कि यहाँ से 40 के अंदर 45 के अंदर रोकना चाहेगी टीम चैतन्य 11। देखना यहाँ से बाकी होगा। लीजिए धीमी गति की एक गेंद डाली थी सेफ हैंड से, ये गेंद बीजिए लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, नो मैन लैंड में ये गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। दो गेंद की बात करें तो बोल बाला रहा था इस गेंदबाज का, पर यहाँ से चौबा भी दागा गया इस गेंदबाज के ऊपर। और रन की बात करें तो 43 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। 43 रन, लॉस ऑफ 2 विकेट टीम धीरज बीट्स 11 टीम की ओर से। गेंदबाज को भाग करना होगा खुद को। यहाँ से ओवर फुल टॉस ही गेंद रखी गई थी, एक रन यहाँ से मुकम्मल होगा। लॉन्ग ऑन के रीजन में फील्डर आते हुए गेंद को यहाँ से फील्ड किया, रॉकेट थ्रो किया गया था पर कलेक्ट यहाँ से हुआ नहीं है। 2 रन आसानी के साथ यहाँ से पूरे किए जाएंगे। और 2 के साथ रन की बात करें ना तो 45 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अब गेंद बचेगी इस ओवर की टोटल 2 गेंद, और 2 गेंद के ऊपर के यहाँ से एक लंबा छक्का दागते हुए नजर आएंगे बल्लेबाज कि यहाँ से डॉट गेंद डालेंगे। गेंदबाज पर सेफ हैंड से मारना चाहते लॉन्ग ऑफ में, वहां पर कैच लेना चाहिए था, पर यहाँ से लीजिए अंपायर का कॉल नो आता हुआ। यहाँ से बात करें तो वो स्टेप गेंदबाज ने किया है 1/3, और उसके साथ में ये नो बॉल दिया गया है। और 2 के साथ 1 रन एक्स्ट्रा मिलेगी, ये मिलेगी 3 रन, और 3 के साथ बात करें ना तो टोटल 48 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद यहाँ से फ्रीट होगी। ओह फ्री डेक की ये गेंद दीपेश्वरा कवर में, ये फटका और ये शॉट नजाकत भरा था, और ताकत भी नहीं यहाँ पर लगाई बल्लेबाज ने, खाली यहाँ से टाइमिंग, और ये टाइमिंग के साथ आता हुआ शानदार 4 रन। देखिए ऑफ साइड थी, ऑफ स्टंप, और टोटल रन की बात करें तो 52 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। जिस अनुसार गेंदबाज ऑफ साइड थी, ऑफ स्टंप डाल रहे हैं, बल्लेबाज भी उसी दिशा के ऊपर एक शॉट बड़ा लगाते हुए नजर आएंगे। इस बार हमारा गेंद फील्डर वहां पर जज करते हुए नजर आएंगे, और पकड़ा यहाँ से ये कैच, और बल्लेबाज आउट होते हुए नजर आएंगे नितिन भगत। पहला डाव और पहला खेल यहाँ से होगा समाप्त। पहले समाप्ति के बाद 4 ओवर में टोटल बनाए थे 52 रन, और 53 रनों का यहाँ से लक्ष्य रखा गया। टीम की बात करें चैतन्य 11 टीम की ओर 53 रन लग चुके स्कोर कार्ड के 52 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर, और 53 रन यहाँ से जीत के लिए बनाने होंगे टीम चैतन्य 11 को। पहला सत्र होगा यहाँ से समाप्त, और दूसरे सत्र को होगी शुरुआत। टीम चलिए तुरंत मैदान के अंदर रवाना हुई है धीरज बीट्स 11 टीम, और यहाँ से तो प्रारंभिक बल्लेबाज चैतन्य 11 टीम आप तुरंत बीच मैदान के अंदर भेजिए। चांगली स्पर्धा अगदी तुम्हाला पाहायला मिळते। चांगली संकल्पना पाहायला गेले तर कोलेश्वर क्रिकेट कोलीवाडा यांच्या वतीनं पाहायला गेले तर ही स्पर्धा संपूर्ण पाहायला गेले तर कोहली बांधवांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा फळ आज पाहायला गेलं तर प्रथम दिवस कोलीवाडा पनवेल प्रीमियर लीग मधील तुम्हाला पाहायला मिळतोय। त्यानंतर काल भैरव क्रिकेट संघ चिंचपाडा आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ जे कोणी
ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक असतील त्यांना देखील विनंती आहे, आपण जर मॅचचा आनंद घेत असाल तर आपण मुख्य व्यासपीठावर या. आपले देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल आणि त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत कोलीवाडा पनवेल प्रीमियर लीग मध्ये. थँक्यू डीजे. चला इथून टॉस करूया आपण धूम्रवर्ण 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम साईराम गौरेश 11 संघ खेळताना पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी या, कारण की वेळ आता पुरेसा नाही आहे. 7वी मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतली खेळवली जाते आहे आणि 8वी मॅच आता इथून यानंतर होताना पाहायला मिळेल. एका बाजूला धूम्रवर्ण 11 आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर ओम साईराम गौरेश 11 संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीम मध्ये इथून टॉस केला जातो. आमच्या अतिथी मान्यवर प्रभाकरजी शेल्लार त्यांच्या शुभ हस्ते पाहायला गेले तर टॉस केला जातो. टेलिस कॉल, टॉस जिंकलाय निर्णय. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊया आपण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. जाऊया मॅच कडे, जिथून पाहायला गेलं तर पूर्वार्ध संपलं गेलं, उत्तरार्धाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. जिथे 52 धावा पहिला बॅटिंग करत असणार टीम धीरज बिट्स 11 संघानं जमवलं आणि 53 धाब्यांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये उभारलं गेलं. आता कुठला तो फलंदाज असेल चैतन्य 11 टीम साठी संकट मोचक बनून मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना पाहायला मिळेल धीरज बिट्स 11 संघाच्या गोलंदाजांसमोर. चला स्पीडअप करा प्लीज धीरज बिट्स 11 संघ. लगेच आता आपण फिल्डिंग सजवायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल राहिल्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कंपल्सरी टाकायचं आहेत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा आणि त्यानुसार आपण गोलंदाजी आता करण्यास सुरुवात करा. पहिल्या डावाला इथून अगदी पाहिलं गेलं तर संपन्न झाल्या. दुसऱ्या डावाला सुरुवात होत्या आणि दुसऱ्या डावासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर जतीन भोईर आणि त्यांच्या समवेत पाहिलं गेलं तर शुभम निर्मळ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर अगदी चला स्पीडअप करा, कारण की अद्याप पाहिलं तर 3 मॅचेस मात्र पेंडिंग आहेत आणि त्याच विपरीत पाहिलं गेलं तर आपल्याला थोडंसं जलद गतीने आता इथून खेळायचं आहे. जतीन भोईर ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज पाहिलं गेलं तर गणेश गोवारी गोलंदाजी मार्कवर असेल. आजच्या दिवसात पाहिलं तर गणेश गोवारी यांच्या नावावर राहिल्या. समोरही फलंदाज पाहिलं तर अगदी पाहिलं गेलं तर चौकार षटकारांची आतिषबाजी, 50 धाब्यांची अगदी पाहिलं गेलं तर राहिलेली त्याची कामगिरी मागच्या मॅच मध्ये आणि तोच जतीन भोईर स्ट्राईक एंडवर पाहिलं गेलं तर 53 धाब्यांचा लक्ष उभारायचं आहे. 53 धाब्यांचा पाठलाग करायचा. थोड्याशा चुका पाहिल्या गेल्या तर चैतन्य 11 टीम कडनं घडल्या होत्या, परंतु आता त्या बॅटिंग सहित मात्र इथून पाहिलं गेलं तर वसूल करायच्या धीरज बीट संघाच्या अगेन्स्ट. बॉलर तयार. ओहो याबलिसला फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करताना पाहायला मिळतोय. धीरज बीट संघासमोर हा पहिला येतोय दमदार षटकार चैतन्य 11 टीम साठी जतीन भोईर यांच्या पाठमधना. थँक्यू डीजे. चला स्पीडअप करा. आता इथून पाहिलं गेलं तर गोलंदाजाला क्रिसचा गाणं मात्र ऐकवलं गेलाय आणि समोर पाहिलं तर जतीन भोईर आणि त्यांच्या समोर फुलटॉस बॉल टाकले ना, जणू का त्यांना फुटबॉल सारखे मैदानाच्या आतमध्ये हे बॉल मात्र दिसताना पाहायला मिळतात. या ओव्हर मधील दमदार षटकार हा दुसरा येताना पाहायला मिळतोय. आता हा बॉल शोधण्यासाठी देखील जाऊ नका, कारण की हा बॉल मात्र भेटणार नाहीये. लांब लचक KPL ब्रँडेड छेरान.
थँक्यू डीसा. मावळलेला सूर्य पुन्हा उगवतोच. काल किती कठीण असो तो बदलतो, परंतु आता इथून काल पाहिला गेला तर जतीन भोईर मात्र बनून आले टीम चैतन्य 11 संघासाठी. आणि इथून काल बदलतील का? गोलंदाज पाहिलं गेलं तर गणेश गोवारी 2 बॉलवर पाहिलं तर 2 मोठे फटके मात्र पाहायला मिळाले आहेत. जो वादळ मैदानाच्या आतमध्ये काल घेऊन आलाय त्या वादळाला मात्र शांत केलं जाईल का? ही विकेट फार महत्वाची राहील. ती विकेट गणेश गोवारी हा गोलंदाज प्राप्त करेल का? परंतु हे पहा, शक्तीपेक्षा नेहमी युक्ती श्रेष्ठ ठरली जाते आणि ते ज्वलंत उदाहरण आता गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 बॉलवर जरी जतीन भोईरनं गणेश गोवारी यांच्या अगेन्स्ट षटकार लगावल्या, परंतु तदनंतरचा बॉल आणि कमबॅक हे मात्र गणेश गोवारी यांच्या माध्यमातून केला गेलाय. 3 बॉलचा खेळ झालाय संपन्न. 12 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 24 बॉलमध्ये 53 धावेंचा पाठला करायचा आहे आणि दमदार सुरुवात जतीन भोईरनं केली आहे. याही वेळेसला स्लोवर गतीचा बॉल होता, पिक केलाय लवकर बॉलला फाईन लेग रिजन मध्ये. बॅटच्या इनर रीज लागली आणि बॉल फरार. 4 रन. थँक्यू डीसा. या चौकाराच्या मदतीने टीमची विचार केल्यानंतर टोटल 16 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. ही विकेट महत्वपूर्ण राहील जतीन भोईरची. ती विकेट मात्र आता प्राप्त केली जाईल का गणेश गोवारी यांच्या माध्यमातून? हा प्रश्नचिन्ह आता मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. आता कंबर कसून मात्र गोलंदाजी करावं लागेल, कारण की संकट मोचक बनून आज पाहिलं गेलं तर लढताना पाहायला मिळतोय टीमसाठी चैतन्य 11 जतीन भोईर. चला स्पीडअप करा टीम, विनंती आहे. जतीन भोईर आज मात्र थांबत नाही या मैदानाच्या आतमध्ये. बोलबाला त्याचा राहिलाय, परंतु स्लिमी डाऊनला हा विकेट होऊ शकतोय. थ्रो खराब पाहायला मिळालाय. थ्रो चांगलं करणं गरजेचं होतं, कारण की जाळा हा रचला गेला होता आणि त्या जाळामध्ये पाहायला गेला तर जतीन भोईर हे फलंदाज मात्र अडकवले जाऊ शकले असते, परंतु नचिबाची साथ ती लाभली जाते जतीन भोईरला आणि सिंगल मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली ना तर टोटल 17 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. ज्या पद्धतीनं घाम गाळलं होतं धीरज बिट्स 11 संघानं या धावा गोला करताना, त्याच पद्धतीने मात्र घाम गाळण्यास भाग पाडतील का इथून टीम चैतन्य 11 संघाच्या फलंदाजांना? हा क्वेश्चन मार्क तर नक्कीच पडलाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु भाग करावा लागेल स्वतःला देखील आणि संघाला देखील. कारण की ज्या वेळेसला नेतृत्व तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करताना भवितव्य तुमच्या हाती टीमचं दिलं जातं. तुमच्या चुकीमुळे अगदी पाहायला गेलं तर या स्पर्धेतून तुम्ही बाहेर देखील होऊ शकता. ही गोष्ट नेहमीच मनामध्ये ठेवून आपण मैदानाच्या आतमध्ये खेळी करत राहा. आणि सध्या पाहिलं गेलं ना तर मैदानाच्या आतमध्ये चैतन्य 11 संघ बरसताना पाहायला मिळतोय धीरज बिट्स 11 संघाच्या गोलंदाजांवर आणि येतोय लांब लचक चौकार. थँक्यू डीजे. प्रशांतजी भोईर आणि गुड्डूजी रांचेन त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये. अगदी पाहिलं गेलं तर त्यांचं देखील सरळ हाताने या स्पर्धेला मदत अगदी केली गेली आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. काही कमालीची मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगली जाते. पाहिलं गेलं तर थोडंसं संघर्ष आता करावं लागेल धीरज बीट संघासाठी. ज्या पद्धतीनं घाम घालून मात्र 52 धावेंपर्यंत पोहोचले होते आणि सहज मात्र इथून धावा या चेस केल्या जातील का गुडघे इथून वाकवण्यामध्ये यशस्वी राहतील धीरज बीट संघाचे गोलंदाज हे देखील पाहावं लागेल, कारण की 21 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्यात. चला व्हाईट लाईन साठी पावडर आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचे. चला आयोजक करते लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये व्हाईट पावडर घेऊन जायचे. येणारे 18 बॉल आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर 32 धावेंची मात्र गरज आहे. आज पाहिलं गेलं तर जतीन भोईरची कमालीची खेळी राहिल्या.
विशेष करून आणि त्यांच्या समेत पाहिले गेले तर भूषण निर्मल हे पाहायला मिळतील आणि गोलंदाज गणेश गोवारी यांचा विचार केला तर प्रचंड मेहनत धावा गोळा करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून घेतली गेली होती, परंतु 21 धावा पहिल्या षटकामध्ये मात्र त्यांनी खर्च केल्यात. 18 बॉलमध्ये आता 32 धाब्यांचं इक्वेशन ही मात्र उरलं गेल्या आणि आता या धावा मात्र रोखायच्या धीरज बेट्स टीमला. दोन्ही संघांना पाहिला गेलं तर पराभवाची अगदी चाऊल दोन्ही टीमनं मात्र चाकली आहे. आता विजयाच्या दिशेनं कुठला संघ हे वाटचाल करेल. अगदी प्रतीक क्रिकेट अकॅडमीचे सर्व तुम्हाला पाहायला मिळतील. प्रतीकजी मोहिते त्यांच्या माध्यमातून पाहिल्या गेले तर जी खिलपट्टीची आखणी असो, जी खिलपट्टीची अगदी पाहिल्या गेले तर भौगोलिक परिस्थिती असो, त्यांच्या माध्यमातून आम्हाला अगदी सहकार्य केले गेले. त्यांचं देखील पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. आणि पाहिलं गेलं तर चांगल्या पद्धतीनं मुलांना त्यांच्या माध्यमातून शिकवलं देखील जातं आणि नवे तरुण अगदी कशा पद्धतीने आयुष्यामध्ये पाहिलं गेलं तर क्रिकेट खेळता यावं त्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत देखील घेतली जाते आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये. चला येणाऱ्या 18 बॉल आणि 32 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपली आहे. समोर पाहिलं गेलं तर जतीन भोईर आणि गोलंदाज पाहिले तर राहुल पाटील. मागच्या मॅच मध्ये 19 धावा राहुल पाटीलनं खर्च केल्या होत्या आणि तोच आता गोलंदाज इथून का जतीन भोईरला रोखण्यामध्ये यशस्वी राहील. पाणी योग्य राहील या मॅच मध्ये. हलब्यार गतीचा हा बॉल होता. डीप मध्ये फिल्डर आहे, कदाचित झेल खाली पोहोचणं हे गरजेचं होतं फिल्डरला, परंतु पाहिलं गेलं तर डीप मध्येच राहिले, बॉलला पाहत राहिले आणि त्यांना देखील धोका वाटला असता, कारण की कदाचित टप्पा बॉल पडून वन बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे जाईल का हा प्रश्नचिन्ह त्यांच्या मनामध्ये असावा आणि सिंगल ही धाव मात्र प्राप्त होत्या. प्रतीकजी मोहिते त्यांचा देखील आम्ही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर विराजमान होऊन अगदी पाहायला गेलं तरी स्पर्धा आपण देखील एन्जॉय करायचं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आणि त्यांचा देखील सन्मान आपण करूया. सिंगल धाव 31 धाव्यांची गरज आहे 17 मध्ये. आडव्या बॅटनं मिडल ऑफ द बॅट राहिला नाहीये. परफेक्ट ड्राईव्ह लगावली होती, परंतु झेल इथून पाहिलं गेलं तर सोडलं गेलं आहे आणि जीवदान पाहिलं गेलं तर दिलं गेलं ते बॅटरला. दत्ताजी नांदेडकर त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर संपूर्ण स्टेज असो अर्थात पाहिलं गेलं तर ती साईड पट्टी असो त्यांच्या माध्यमातून अगदी पाहिलं गेलं तर बांधण्यात आली गेल्या. हे मुख्य व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून उभारले गेले आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आम्ही पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये या 5व्या पर्वामध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओहो या वेळेसला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, सरळ अगदी पाहायला गेलं तर बॅटने धावा येत होत्या, परंतु आडव्या बॅटने धावा गोळा करण्याचा प्रयत्न इथून राहिला होता. इतर म्हणेन विनाशकारी विपरीत बुद्धी. तर सरळ बॅटने धावा येतात तर आडव्या बॅटनं धावा गोळा करण्याचा प्रयत्न करता. हा कॉन्फिडन्स कदाचित तुम्हाला मात्र संकटामध्ये देखील नेऊ शकतो. टेनिस बॉल क्रिकेट आहे, यामध्ये वेळ बदलवण्यासाठी अगदी पाहायला गेलं तर वेळ लागत नाही आहे आणि तो वेळ आता बदलताना पाहायला मिळेल का. फुटवर्कचा वापर इथे करायचा होता, परंतु लेंथ मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा देखील आला. एक मध्ये इथून भर पडली जाईल आणि या टीमची धाव संख्या 24 धावा. प्रतीकजी मोहिते त्यांचा देखील इथून सन्मान आमचे जयजी पाटील त्यांच्या माध्यमातून केला जातो. मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा देखील कोलीवाडा पनवेल प्रीमियर लीग मध्ये सन्मान केला जातो. त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर किलपट्टीची आखणी असू द्या, दत्ताजी नाणेकर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. प्रभाकरजी त्यांचे शुभ असते त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. जे व्यासपीठ आहे त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर उभारले गेले आणि त्यांचा देखील सन्मान आपण करूया, कारण की प्रत्येक माणसाचा हातभार या प्रीमियर लीग साठी लाभले गेला आणि त्यासाठी पाहिलं गेलं तर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल
टोटल 26 धावा मात्र धावफलकावर लागताना पाहायला मिळतील ऑन बोर्डवर. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओहो, यावेळीसला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. तो 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 बॉल आकाशात उडतोय आणि बॉल देखील चालला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. यावेळीसला चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ दिशेमध्ये मध्ये हा फटका खेचला गेला. षटकार आला होता, त्यानंतर सिंगल देखील येताना पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या 33 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतोय. जिथे 53 धावेंची गरज होती 24 बॉल मध्ये 33 धावेंचं लक्ष्य मात्र अद्यापपर्यंत पूर्ण केल्या गेल्या. आता बॉल पाहिले तर 12 मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिल्यात आणि त्यामध्ये 20 धावा हे मात्र करायचे आहेत विजयासाठी. चला, कालभैरव क्रिकेट संघ चिंचपाडा आणि या संपूर्ण ग्रामस्थ मंडळ चिंचपाडा जे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक असतील, जे माझा आनंद घेतात, जे या स्पर्धेसाठी अगदी पाहिलं गेलं तर भेट देण्यासाठी आलेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यांचे अगदी पाहायला गेलं तर या स्पर्धेत आम्हाला अगदी साथ लाभली गेली आणि ही स्पर्धा मात्र आज चिंचपाड्याच्या मैदानावर तुम्हाला अगदी भरवताना पाहायला मिळाली. त्यांचं देखील पुन्हा एकदा करूया मैदानाच्या आतमध्ये सहर्ष 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 स्वागत. बॉल पाहिलं तर 12 राहतील मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर टोटल 20 धावेंचा अद्याप पाठला करायचा आहे. 33 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील ऑन बोर्डवर. थोडंसं पाहिलं गेलं तर आता गोलंदाजांना भाग करावा लागेल. संघाला संघर्ष आणखीन दमदार करावा लागेल. नेहमी प्रयत्न करत राहा. यश अपयश हे नेहमी तुमच्या वाटेला येत राहील, परंतु प्रयत्न करायला तुम्ही कधीच सोडू नका. विजय होईल किंवा अपयश होईल, परंतु मॅच आणि टीम जिंकण्याच्या दिशेमध्ये आपण नेहमीच खेच जा. आणि सध्या पाहिलं गेलं तर गोलंदाजाच्या हातामध्ये पाहिलं गेलं तर बॉल सोपवला गेला आणि गोलंदाज 3ऱ्या क्रमांकावर इन ॲक्शन पाहायला मिळतील तुम्हाला. नितीन भगत मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहेत. याच एंड कडनं पाहिला गेलं तर आज 4 बॉल 4 षटकार, 5 बॉल 5 षटकार, 2 बॉल 2 षटकार, बरेचशे षटकारांची आतिषबाजी पाहायला गेलं तर JNPT हायवे कडून होताना पाहायला मिळाले आणि त्याच एंड कडनं आता इथून पार्टी मात्र केली जाते. कारण की पाहिलं गेलं तर 20 बॉल राहिल्यात, 20 धावा शिल्लक राहिल्यात. 12 बॉलचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. चला, स्पीडअप करा टीम धीरज बीट्स 11 संघ, कारण की आपल्याला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हे टाकायचे आहेत. याकडे आपण देखील लक्ष द्या. समोर पाहिलं तर जतीन भोईर यावेळीसला परफेक्ट रडार मध्ये हा बॉल आणि पाहिला गेला तर सरळ रेल्वे पटरीवर हा बॉल. धावेला त्या 6 धावेसाठी बिग हिट, 4 रन, छक्का. थँक्यू डीजे. तब्बल विचार केल्यानं जतीन भोईरचं तर 4 षटकार अद्यापपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये लगावताना पाहायला मिळतोय. जिथे 12 मध्ये 20 धाब्यांची गरज होती ना, तिथून आता 11 मध्ये 14 धाब्यांची मात्र गरज उरल्या. टीमची धावसंख्या 39 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. 33 धावा होत्या 2 षटकामध्ये आणि 3ऱ्या षटकाला दमदार सुरुवात होताना पाहायला मिळाली. इथून पाहिलं गेलं तर थोडंसं फंबलिंग होताना पाहायला मिळेल. परत गोलंदाजला बॉल रिलीज करावा लागेल. पाहिलं गेलं तर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चमकताना पाहायला मिळतोय. एक वेगळाच अंदाज मध्ये आज पाहिलं गेलं तर बॅटिंग चैतन्य 11 संघासाठी जतीन भोईर हे फलंदाज मात्र करताना पाहायला मिळाल्यात. जणू का मैदानाच्या आतमध्ये बॉल त्यांना फुटबॉल सारखा दिसावा, परंतु सिलिमॉडॉन मध्ये चांगलं फिल्डिंग या ठिकाणी केलं जातोय. डॉट बॉलची मात्र सांगता होताना पाहायला मिळते. 10 मध्ये आता गरज आहे टोटल 14 धाब्यांची. या मॅच अद्याप मी तर म्हणेन धीरज बीट संघाकडे आहे, परंतु त्यांना जतीन
भोईर यांची विकेट्स घ्यावी लागेल. जर विकेट प्राप्त केली ना तर येत्या फलंदाजावर आपोआप दबाव क्रिएट होऊ शकतो. परंतु आता इथून जतीन भोईरची मात्र विकेट प्राप्त केली जाईल का नितीन भगत या गोलंदाजांकडून पाहणं योग्य राहील या मॅच मध्ये. आता पाहिलं तर 10 मध्ये 14 ची गरज आहे. ओहो यावेळेसला पाहिला गेलं तर कडक हा शॉट पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड मात्र पाठ पडणार आलाय. जसा बॉल तसा मैदानाच्या बाहेर गेलाय. जतीन भोईरच्या पाठमधला हा 5वा षटकार. थँक्यू डीजे. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. सध्या पाहिलं गेलं तर माया जाल मध्ये अडकवताना पाहायला मिळतोय गोलंदाजांना जतीन भोईर. ज्या वेगाने तुम्ही गोलंदाजी कराल ना त्याच वेगाने मात्र बॉल तुम्हाला सीमा रेषेच्या बाहेर मात्र जाताना पाहायला मिळतील. आज पाहिलं गेलं तर फलंदाजांना प्रभावित केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज बोलबाला डंका वाजताना पाहायला मिळतोय बॅटरचा मैदानाच्या आतमध्ये. आणि आज पाहिलं गेलं तर फ्रंट फुटला खाली राहताना पाहायला मिळतील गोलंदाज. आणखीन एक तडाखा येताना पाहायला मिळेल का जतीन भोईरच्या बॅटमधना. परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि पाहिलं गेलं तर एक क्रुशियल मोमेंटला आता जतीन भोईर यांची विकेट कितपत मागास ठरू शकते चैतन्य 11 टीम साठी पाहणे योग्य राहील. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जीवनामध्ये काही सहज मिळत नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि ते सध्या पाहिलं गेलं तर धीरज बीट संघ करताना पाहायला मिळतात. इथून पाहिलं गेलं तर जतीन भोईरशी विकेट प्राप्त केली परंतु वाईट बॉल इथून टाकलं गेलं आणि एका धाबेमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. 46 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 8 बॉल 7 धाब्यांची गरज आहे. इथून कॅच मिळाली जाईल का परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल लँड झाला. सिंगल होती तिथे दुहेरी मध्ये रूपांतर केलं गेलंय. 2 धावा आता कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2च्या मदतीने संघाची धाव संख्या पाहिली ना तर 48 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. आजचे कष्ट जड जातील पण उद्याच्या त्याच कष्टातून प्रसिद्ध आणि नाव वाढताना पाहायला मिळेल. परंतु आता गोलंदाज स्वतःचं नाव वाढवताना पाहायला मिळेल का आणि धीरज बीट संघ आज आपलं नाव आणि नशीब चमकवताना पाहायला मिळेल का मैदानात. यस विकेट टेक केले आणि मॅच मात्र आता अंतिम 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 ओव्हर पर्यंत जाताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला धीरज बीट संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावायची. आता बॉल पाहिले ना तर टोटल मैदानाच्या आतमध्ये 6 आणि जिंकण्याकरता पाहिलं गेलं तर 5 धाब्यांची गरज आहे. चला स्पीडअप करा. धीरज बीट संघ आपल्याला विनंती केली जाते अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. याकडे देखील दक्षता घ्या. आता क्रुशियल मोमेंटला हा सामना येताना पाहायला मिळतोय. चला 3 मॅचे अद्याप पेंडिंग आहे धीरज बीट संघ. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि लगेच आता इथून फिल्डिंग आपण लावायची आहे. पाहिलं गेलं तर कहाणी अद्याप संपली गेली नाहीये. नवीन कहाणी लिहिण्याचा प्रयत्न आता धीरज बीट संघाकडून केला जातोय परंतु सध्या पाहिलं तर चैतन्य 11 टीम कडनं कहाणी संपवण्याचा प्रयत्न धीरज बीट संघाच्या माध्यमातून केला जातोय. चला लगेच वारंवार आपल्याला विनंती केली जाते धीरज बीट संघ आपण कृपया लगेच फिल्डिंग लावा. राहुल चला विनंती आहे आपण लगेच सांगायचं फिल्डिंग
सजवण्यासाठी गणेशजी गोवारी आपण देखील सांगा कृपया प्लीज, कारण की पाहायला गेलं तर अद्याप 3 मॅचेस मात्र पेंडिंग आहे आणि त्याही मॅचेस पाहायला गेलं तर चांगल्या उजेडामध्ये आम्हाला संपन्न आजच्या दिवसामध्ये करायचे आहेत. आणि या गोलंदाज पाहिला गेलं तर नितीन सनी भुईर गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. काही मिळवण्यासाठी केलेला मेहनत कधीच वाया जात नाही, परंतु आता इथून पाहायला गेलं तर विजयासाठी दोन्ही संघ मात्र मेहनत करताना पाहायला मिळतील. परंतु आता मेहनत कोणाचा वाया जाईल हे देखील पाहावं लागेल. या मॅच मध्ये दोन्ही संघ पाहायला गेलं तर चांगले संघर्ष करताना पाहायला मिळाले आहेत. आता ही मॅच मात्र अंतिम बॉल पर्यंत जाईल का या देखील कडे पाहिलं जाईल, जिथे 5 धाबींची मात्र गरज आहे 6 बॉल मध्ये. पहिलाच बॉल यावेळेसला स्लोवर गतीचा होता, त्या ठिकाणी फिल्डर आणि पहा टेक द कॅच विन द मॅच. नेहमी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये म्हटला जातोय पकडा झेल आणि जिंका, टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. परंतु इथून पाहिला गेलं तर ही चूक का इथून पराभवाच्या उमरठ्यावर धीरज बीट संघाला नेऊ शकते का, कारण की 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या आहेत आणि 2च्या मदतीने आता धावा पाहिल्या ना तर टोटल 50 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्या आहेत. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी पाहायला गेलं तर 3 धावेंची मात्र इथून गरज असणाऱ्या. काल कसोटीचा आहे, पण कालाला सांगा वारसा हा संघर्षाचा आहे आणि तोच पाहायला गेला तर कोलीवाडा प्रीमियर लीग मधील हा वारसा तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या संघर्ष करतात. ओहो, यावेळेसला क्रुशियल मोमेंटला पाहिलं गेलं तर आडव्या पाठनं मारायचा प्रयत्न, त्यामध्ये दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो खराब पाहायला मिळतोय. हा थ्रो जर सटीक झाला असता विकेट प्राप्त झाली असती, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळालं असतं आणि कदाचित ही मॅच धीरज बीट संघाच्या बाजूला देखील झुकताना पाहायला मिळाली असती. परंतु आता कहाणी मात्र इथून संपताना पाहायला मिळाली आहे ती धीरज बीट्स 11 संघाच्या बाजूला, कारण की 52 धाव फलकावर लागल्यात. विजयासाठी फक्त आणि फक्त एकच धावेची गरज आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये इतिहास राहिलाय, 6 बॉल मध्ये 1 धाव देखील डिफेन्स होऊ शकते. ओहो, यावेळेसला पाहायला गेल्या तर सेफ झोन मध्ये हा फटका पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट केली आणि मॅच जिंकली गेली. चैतन्य 11 संघाच्या माध्यमातून परास्त टीम धीरज बीट्स 11 संघ. हार्ड लक, बऱ्याचशा चुका त्यांच्या माध्यमातून घडल्या गेल्या. झेल घेणं हे गरजेचं होतं, परंतु झेल हे मात्र सोडले गेल्या. आज आपण पराभव झालात, परंतु खचून जाऊ नका, कारण की अजूनही आपल्याला बरेचशा स्पर्धा खेळायच्या आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आपल्याला करायची आहे. धीरज बीट संघ हार्ड लक, चांगला परफॉर्मन्स